महसूल खात्यातील गैरव्यवहार महसूल मंत्र्यांनीच उघड केलाय। इतिहासात आतापर्यंतच्या सर्वात मोठा महसूल घोटाळा असल्याचं दस्तूरखुद्द महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय। अधिवेशन संपण्यापूर्वी दोषींवर कारवाई करण्याचं यावेळी महसूल मंत्री बावनकुळे यांनी आश्वासन दिलंय। अधिकाऱ्यांनी 1 ते 1.5 लाख शेतकऱ्यांना फसवल्याची स्वतः बावनकुळे यांनी कबुली दिली। जिल्हाधिकाऱ्याला तर आम्ही पॉवर डेलिगेट केलाय। त्यांना सांगितलं की सर्व रिव्ह्यू करा, ज्यांची जमीन त्यांच्या नावावर करून द्या, ज्यांची तुम्ही कमी केली त्याच्या कमी जास्त पत्रक जे आहे ते दुरुस्त करून द्या। जेवढा आणि 155चा दुरुपयोग केला आता हे दुरुस्त करावं लागेल पहिले, नाहीतर हे तर 1-1.5 लाख परिवाराचा जीव घेणारं प्रकरण आहे। राज्याचा पकडलं तर मला असं वाटतं या प्रकरणामध्ये मी आपल्याला आश्वस्त करतो की पुढच्या 7 दिवसामध्ये हे जे अतिगंभीर हे पहिलं प्रकरण, नंतर पुढच्या 3 महिन्यात पुढच्या अधिवेशनात महाराष्ट्राचं संपूर्ण चित्र या सभागृहामध्ये दिसेल आणि मग याच्यामध्ये किती मोठा अधिकारी असेल, किती कुठलाही अधिकारी असेल। मी तिथल्या संघटनाशी बोललो आहे। संघटनाला वाटतं आमच्या अधिकाऱ्यावर कारवाई करतात, आमच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करतात। मग संघटनाला दाखवणार आहे मी काय चालू आहे, त्याच्या संघटनेने बघितलं आहे। आणि त्यामुळे मला असं वाटतं की खरं तर या राज्यांच्या 1.5-2 लाख परिवारांना त्यांचा हक्क जो गेला आहे तो परत मिळवून देण्याचा हा प्रश्न आहे। 1.5-2 लाख परिवाराचा हा विषय अनिल परब जी आपण या ठिकाणी उपस्थित केला आहे।